हल्लीची जी लाईफस्टाईल आहे ती काही कारणीभूत आहे का? त्यामध्ये काही बदल करावा असं आपण काही प्रेक्षकांना त्याबद्दल सल्ला द्याल का? हल्लीची लाईफस्टाईल नक्कीच म्हणजे आपली अगदी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. आपण कुठल्याही फिजिकल एक्झरसाइज करत नाही, बैठं काम आहे, खाण्याला आपल्याला ऑप्शन्स खूप जास्त आहे, बसल्या जागेवर आपण खूप सारे चरबीयुक्त पदार्थ खात असतो, वजन वाढत असतं आणि मसल टोन म्हणजे तुम्ही बघाल तर भारतात जर बघाल तर हल्ली सर्वांनाच पोट असतं. एक 30-40 नंतर तर पोट आल्याशिवाय वाटतच नाही की याचं तेवढं वय झालेलं आहे. तर ते स्नायू पूर्णपणे वीक झालेले असतात, त्याला कुठलाही व्यायाम नाही आहे. आणि त्यात तुम्ही जर कुठलंही जड काम करत असाल, खोकला येत असाल, आता स्मोकिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे, स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग केल्यामुळे ब्रॉन्कायटिस होतं, म्हणजे फुफ्फुसाचं इन्फेक्शन होतं. कायम खोकून खोकून आधीच वीक झालेले स्नायू त्याच्यात तुम्ही वारंवार खोकताय तर तिथून हर्निया व्हायला सुरुवात होऊ शकते. तर बेसिकली हेल्दी लाईफस्टाईल, काहीतरी मॉडरेट एक्झरसाइज रोज व्हायला पाहिजे, असे काही व्यसनं असतील त्यापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे आणि आपलं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मिसिंग आहेत, म्हणून हल्ली परत हर्नियाचे प्रमाण वाढलेले आहे.